नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर बघा इकडे आम्ही आलोय तळ्यावरती. उन्हाळ्याचं आम्ही जाणू चल हाय मंडळी. या ठिकाणी आम्ही आलो तळ्यावरती आल्यानंतरनं आपल्या गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दर्शन झाल्यानंतरनं इथं रानात असलेलं शंभूचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी आता आपण दर्शन घेऊया आणि त्याबरोबरच जसं आपण खाली उतरतो तसं हा सुंदर असा हा सनसेट तुम्हाला दिसतच असेल. खूप भारी वाटलं बरं का हा सनसेट पाहून. ऊन उतरतं होतं, 6 सव्वा 6 झालेल्या होत्या आणि नुकतंच आम्ही आलेलो होतो. दिवसभराचं ऊन आणि रात्रीचा हा थंड हवेत असलेला गारवा आणि सनसेट आणि इथं विहीर होती पहा. आणि आता चला घेऊया आपण शंभूचे आपल्या दर्शन. मस्त थंड वाटलं बरं का. काही म्हणा, रानातली मजा काही वेगळीच असते. आता इथं आपण दर्शन घेऊया आपल्या महादेवाचं. इथं आहे महाशिवरात्री 24/2. दर्शन घेतल्यानंतरनं सुंदर असा हा सनसेट एकदम भारी वाटलं. आणि खाली रानात पाहताय ना तुम्ही, ही आहे पालकाची भाजी. इतका गारवा होता या रानामध्ये की जबरदस्त. आता दर्शन घेतल्यानंतरनं आम्ही आलो इकडं क्रिकेट खेळायला. क्रिकेट म्हणजे खूप दिवसातून, पहिले लहानपणी खेळायचं बरं का आम्ही क्रिकेट, पण आता खूप दिवसातून हे खेळायचं म्हटल्यानंतर थोडंसं जड जाणार होतं. पण आम्ही सर्वांनी खूप सारा असा एन्जॉय केला. जसं जमेल तसं प्रत्येकाचे 100% द्यायला प्रयत्न केलेले आहे. इथं माझा तमय आहे, खूप सुंदर असा हा बॉल टाकत आहे. तुम्हाला शॉर्ट क्लिपमध्ये त्याची मी क्लिप तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की पाहतो सुद्धा मिनी ब्लॉग. खूप भारी वाटत आहे. या मुलांमुळे आपलंही लहानपण जागं होतं. लागणे जवळून टाकतो मिनिटाला हानशील त्याच्या. आवटे 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 आवटे. ए चांगला हाल, मी व्हिडिओ काढते तू. यार बॉल 6 मार. चला मेमरी फुल होईपर्यंत मार एक. त्या बघ ए पळकी. अरे कॅच पकड की. ओय कॅच. कॅमेरा चालू के. बॉलरला आहे तुम्हाला नाही.
अगं व्हिडिओ राहिला काय ए जागा नाही माझ्याकडे. लक्ष ठेव. आवटे आवटे आवटे. काढला. तर मंडळी क्रिकेट तर आमचं खेळून झालं. जेवढा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये होता तेवढा मी यामध्ये ॲड केलेला आहे. खूप धमाल मस्ती केली आणि खूप सारा हसलो आम्ही. आणि इकडं पाहू शकता आता मस्तानी तलावाच्या आतमध्ये जे पायऱ्या उतरून आतमध्ये जातो ना तिथं महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. हे आहे मस्तानी तलाव, जे की पावसाळ्यामध्ये खूप सारे यामध्ये पाणी असतं आणि डोंगरसुद्धा हिरवेगार असतो. तर आता संध्याकाळच्या वेळेला असं हे मस्तानी तलावामध्ये इतपत पाणी आहे हे आपल्याला दिसत आहे. खाली उतरून आल्यानंतर ना आम्हाला इथं शंभूचे आम्ही दर्शन घेतलं आणि वरती आम्ही निघालेलो आहोत. त्यानंतर ना आमचे दाजी होते आमच्यासोबत. दाजींनी आम्हाला इथं गणपती बाप्पाची बरीचशी काही माहिती सांगितली. त्यानंतरनं एक छोटासा दगड आपण पुढे टाकला तर इकडं आवाज असा घुमतो, जो की इथं निळापत्र आहे या ठिकाणी असं सांगितलं आम्हाला. बरीचशी अशी जी माहिती होती ती दाजींनी सांगितलेली आहे. अशी ही वेळ झालेली आहे. आता आम्ही निघणार आहोत घरी. मस्त हवा इथे उघडच दुपारी पाहिजे इथेच बसला असतो. ते ऐक ऐक उघडं घेऊन बसला असतो ना इथं. थांबा थांबा. नाही आला, अजून टाक अजून टाक अजून टाक ना आला. थोडक्यात तुम्हाला सांगायचं की मस्तानी तलाव तुम्ही पाहायला आले ना, या ठिकाणी तुम्हाला 2 ठिकाणी पायऱ्या उतरून आतमध्ये जाताना दिसेल. पहिल्या आपण जवळजवळ तळ्यापासून जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला दगड टाकला तर अलीकडे त्याचा आवाज घुमतो. अशी ही थोडीशी माहिती आम्हाला जी होती ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ॲक्च्युली आमच्या दाजीने सांगितलेलं आहे. त्याबरोबरच हा सुंदर असा सनसेट आणि हा सुंदर असा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.